आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. नमस्ते साहित्य उत्सव. गौरवशाली इतिहासाची जाण असेल तरच सुवर्णमय भविष्यकाळ घडवता येतो. हे वास्तव तुम्ही आम्ही नेहमीच स्वीकारायला हवे आणि यासाठीच साहित्य उत्सव घेऊन येत आहे इतिहासाच्या पानावर आपल्या नावाचा ठसा उमटवणारे, मग ते नायक असो वा महानायक, प्रत्येकाची दखल घेणारे विशेष सदर. निखिल भेंडे यांच्या सोबत मी इतिहास बोलतोय. मी इतिहास बोलतोय. साहित्य उत्सव समूहावरील सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. गेल्या 2 भागात चंद्रगुप्त मौर्य आणि अलेक्झांडर यांच्या बाबत जाणून घेतल्यानंतर आता आपले 3रे पान हे सम्राट अशोकाला समर्पित आहे. इतिहास, ज्याला इंग्रजीमध्ये हिस्ट्री म्हणतात, या हिस्ट्री शब्दाची फोड केली असता हाय स्टोरी असे उच्चारण होते. आणि खरंच इतिहास म्हणजे एक कथासंग्रहच आहे, ज्यामध्ये अनेक नायक, महानायक, नवे खलनायकांच्या सुद्धा गोष्टी समाविष्ट आहे. तर अशा या कथासंग्रहाचा म्हणजेच इतिहासाचा उल्लेख जेव्हा जेव्हा होतो तेव्हा अनेक साम्राज्यांचा, तद्वतच त्या साम्राज्यातील सम्राटांचा उल्लेख होत असतो. अशाच सम्राटांपैकी एक म्हणजेच सम्राट, चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्याबद्दल आज आपण जाणून घेऊया. भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या अशा साम्राज्यांपैकी एक असलेल्या मौर्य साम्राज्यात, ज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्याने केली हे आपण जाणून घेतलेच आहे, त्याच चंद्रगुप्त मौर्याच्याच वंशावळीत पुढे सम्राट अशोकाचा जन्म झाला. सम्राट अशोकाच्या वडिलांचे नाव बिंदुसार तर आईचे नाव शुभ्रदांगी होते. लहानपणापासूनच एका सम्राटाजवळ आवश्यक असलेले सर्वच गुण सम्राट अशोकाकडे होते. ते शिकारीमध्ये तरबेज होते. मुत्सद्दीपणा, शौर्य हे गुणही त्यांच्या अंगी होते. सुरुवातीपासूनच राज्याचे दौरे त्यांनी सुरू केले होते. त्यांच्यातील शौर्य आणि मुत्सद्दीपणा या गुणांना हेरूनच बिंदुसाराने त्यांची रवानगी अवंती म्हणजेच आजचे उज्जैन, जी मौर्य साम्राज्याच्या उपराजधानींपैकी एक होती, तेथील विद्रोह मोडून काढण्यासाठी केली. आपल्यातील शौर्य आणि मुत्सद्दीपणाच्या जोरावर अशोकाने तेथील विद्रोह मोडून काढला आणि मौर्य साम्राज्य भक्कम केले. पुढे त्यांची नेमणूक साम्राज्याची दुसरी उपराजधानी असलेल्या तक्षशिला या ठिकाणी झाली. तेथे त्यांची नेमणूक महामात्र म्हणजेच गव्हर्नर म्हणून करण्यात आली.
तक्षशिलेत कामकाज करत असतानाच मौर्य साम्राज्यात एक घटना घडली. या घटनेबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहे. काही इतिहासकारांच्या मते सम्राट अशोकाने बिंदुसाराची गादी बळकावण्यासाठी आपल्या सावत्र भावांचा वध केला, तर काही इतिहासकारांच्या मते चंद्रगुप्त मौर्याची ग्रीक पत्नी असलेल्या हेलेना चे आपला मुलगा जस्टिन याला मौर्य साम्राज्याच्या गादीवर बसविण्याचे कारस्थान अशोकाने चाणक्याच्या मदतीने उधळून लावले. या दोन्ही गोष्टींचा विचार केला असता दोन्ही कारस्थानांमध्ये सम्राट अशोक यशस्वी झाला आणि इसवी पूर्व 273 मध्ये मौर्य साम्राज्याची सूत्रे अशोकाने आपल्या हाती घेतली. सुरुवातीलाच मोठ्या परिसरात विस्तारलेल्या मौर्य साम्राज्याचा अशोकाने विस्तार केला. त्याने आपले साम्राज्य पश्चिमेस इराणपर्यंत, पूर्वेस ब्रह्मदेशापर्यंत तर दक्षिणेस म्हैसूरपर्यंत वाढविले. पण महत्त्वाकांक्षी असलेल्या अशोकाला कलिंगचे राज्य खुणावत होते. कलिंग हे एक शक्तिशाली राज्य होते, ज्याला पराभूत करणे चंद्रगुप्त मौर्यालाही जमले नव्हते. याच महत्त्वाकांक्षेपायी सम्राट अशोकाने इसवी पूर्व 261 मध्ये कलिंगवर हल्ला करायचे ठरवले. बलाढ्य सेनेसह अशोकाने कलिंग या राज्यावर हल्ला चढवला, परंतु या युद्धानंतर अशोकाच्या जीवनाला कलाटणी मिळाली. कारण कलिंग युद्धात जवळजवळ 1,00,000 लोक मृत्युमुखी पडले, तर 1,50,000 लोक जखमी झाले. हा रक्तपात आणि नरसंहार पाहून अशोक हळहळला. आणि त्याने उद्गार काढले की अरे, हे मी काय केले आहे. आणि त्याने पुढे कधीही युद्ध न करण्याचा संकल्प केला. येथूनच अशोकाने आक्रमकतेचे धोरण सोडून दिले आणि शांती व अहिंसा या तत्वाचा स्वीकार केला. पुढे सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला आणि आपले दिग्विजयाचे धोरण सोडून धर्मविजयाचे धोरण आत्मसात केले. धर्मविजयाचे धोरण त्याने सुरू ठेवले आणि पुढे बौद्ध धर्माचा भारतातच नव्हे तर पूर्ण आशिया खंडातच प्रचार व प्रसार केला. बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी अशोकाने देशात मौर्य साम्राज्यात तसेच जांबूद्वीप म्हणजे सबंध भारतीय उपखंडात ठिकठिकाणी स्तंभ, स्तूप, विहार यांची उभारणी केली. बौद्ध भिक्षूंच्या अनेक धर्मयात्रा आयोजित केल्या. आपल्या प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांची धर्मप्रचारासाठी नेमणूक केली, ज्यांना धर्म महामात्र असे म्हणतात. एवढेच नव्हे तर आपला पुत्र महेंद्र आणि पुत्री संघमित्रा यांना बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी सिलोन म्हणजेच आजच्या श्रीलंकेत पाठविले. अशा प्रकारे धर्मप्रचार आणि प्रसाराचे कार्य करीत असतानाच इसवी पूर्व 232 मध्ये सम्राट अशोकाचा मृत्यू झाला. सम्राट अशोकाबद्दल आउटलाईन ऑफ हिस्ट्री
तसेच बौद्ध ग्रंथ दीपवंश या ग्रंथात महत्त्वपूर्ण उल्लेख आलेले आहे. अशोक म्हणजेच शोक किंवा कुठलेही दुःख नसलेला. याबद्दल दीपवंशामध्ये उल्लेख आहे की सम्राट अशोकाचे नाव हे अशोक वृक्षावरून घेण्यात आले आहे. सम्राट अशोकाला याशिवाय चंड अशोक, देवनाप्री आणि प्रियदर्शी या नावानेही उल्लेख केलेले आहे. सम्राट अशोकाने जेव्हा क्रूरपणे आपल्या सावत्र भावांची हत्या केल्याचे इतिहासकार म्हणतात, तेव्हा त्यांनी त्याला चंड अशोक म्हणजेच क्रूर अशोक असे नाव दिले आहे. अशोकाचा उल्लेख देवनाप्री म्हणजे देवांचा प्रिय असाही झालेला आहे. तसेच अशोकाचा उल्लेख प्रियदर्शी म्हणजेच सर्वांना सारखाच प्रिय असलेला असा देखील नामोल्लेख आढळून आलेला आहे. याबाबत हर्षवर्धन यांनी लिहिलेल्या प्रियदर्शिका या नाटकामध्येही अशोकाचा प्रियदर्शी असाच उल्लेख केलेला आहे. अशोकाने अनेक स्तंभ साम्राज्यात ठिकठिकाणी उभारले. या स्तंभापैकी एक महत्त्वाचा स्तंभ हा सारनाथ उत्तर प्रदेश येथे आहे. ज्या स्तंभावर एकमेकांच्या विरुद्ध समांतर दिशेला तोंड केलेले 3 सिंह आहे. त्याचप्रमाणे त्याखाली अशोक चक्र आहे आणि याचाच स्वीकार भारतीय राज्यघटनेने भारताची राजमुद्रा म्हणून केलेला आहे. तसेच 24 आरे असलेल्या या अशोक चक्राला भारताच्या तिरंगी ध्वजातही स्थान दिलेले आहे. अशा प्रकारे सुरुवातीला क्रूर आणि महत्वाकांक्षी असलेला अशोक कलिंग युद्धामुळे व्यथित झाला आणि त्याने दिग्विजयाचे धोरण सोडून दिले आणि धर्माचा प्रचार करत करतच त्याने या जगाचा निरोप घेतला. अशा प्रकारे आउटलाईन ऑफ हिस्ट्री या ग्रंथामध्ये शेवटी असे म्हटले आहे की अशोक हा एक विजेता, शौर्यवान, कुशल प्रशासक, धर्मप्रचारक आणि प्रजाहितदक्ष सम्राट होता. जेव्हा जेव्हा सम्राटांचा उल्लेख होईल तेव्हा तेव्हा अशोकाचे नाव हे मोठ्या अभिमानाने घेतले जाईल. असा हा सम्राट पुन्हा होणे दुर्लभ आहे. अनेक सम्राट होऊन गेले, परंतु सम्राट अशोकाचे स्थान हे इतिहासात एका चमकत्या ताऱ्याप्रमाणे आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा भारतीय इतिहासाचा उलगडा होईल तेव्हा तेव्हा सम्राट अशोकाचे नाव हे उल्लेखिल्याविना त्या इतिहासाची चर्चा पूर्ण होणार नाही. अशा प्रकारे सम्राट अशोकाचे नाव हे भारतीय इतिहासात अजरामर झाले आहे. धन्यवाद. सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देशन
धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती.